शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजेच्या आरोपांची चर्चा सुरू असतानाच इकडे भास्कर जाधव यांनी टू द पॉइंट या झी24 तासच्या मुलाखतीमध्ये शिंदेंच्या आणखी एका नेत्यावर अघोरी पूजेचा आरोप केलाय। 2009च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय। मतदानाच्या दिवशी घरासमोर मंतरलेले पिशवीभर लिंबू रामदास कदम यांनी टाकले होते आणि तरीही रामदास कदम यांचा पराभव झाल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। तर काय नेमकं भास्कर जाधव म्हणाले टू द पॉइंट या मुलाखतीत आपण ऐकूया। काय काळा जादू काय प्रकार आहे? हे कोकणात असं खूप केलं जातं, कोकणातले नेते यांच्यात खूप विश्वास ठेवतात का? मी तर 2009 साली एक उमेदवार उभा राहिला होता कोकणातला मोठा शिवसेनेचा नेता, आता नाव न घेतलं तरी तुम्हाला कळेल। नाव सांगा। नाही ते होता तो आता काय ते रामदास कदम बामवाले तुमच्या विरोधात उभे तर ते माझ्या विरोधात उभे राहिले होते। कुठले बामवाले? ते मध्ये रडत होते म्हणून मी त्यांना बामवाले, झेंडू बामवाले नाव दिलं होतं। अच्छा, तर ते उभे राहिले होते। ते पाटपनाळ्यामध्ये गुहागरमध्ये ज्या ठिकाणी उतरले होते, राहिले होते गुहागरमध्ये, ते माझ्या नातेवाईकाचं घर। बरं, मग तिथे मी एक दिवस मला सांगितलं निर्भवती या ते रामदास भाईन ते असे मोठमोठे कोणतरी बाबा जादूगर, काळे जादूगर, माती भुरी ते आणलेत, एवढी लिंबनी, एवढे काळे मिरचेनी हे ते आहे ना। म्हणले या, ते म्हणले 12-1 वाजेपर्यंत त्यांच्या पुढ्यातच बसलेला असतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत। पुढे कुठेतरी फिरून येतात, पुन्हा संध्याकाळी ते बसलेले असतात। याला जाऊन बघायला पाहिजे म्हटलं काय भानगड आहे ती। आता ते माझ्या नातेवाईकाचंच घर होतं। मी गपचूप गेलो, अरे बापरे ते एवढं काय ते बाबा बाबा ते होम हवन आणि ते बाबा आणि ते एवढे सगळ्याच्या आयला बोले हे बाबा जर निवडून देणार असतील तर प्रत्येक जण ह्या बाबांनाच घेऊन बसला असता, घरात कशाला बसायला पाहिजे। निवडून मीच आलो। मतदानाच्या दिवशी सकाळी मी घरातून बाहेर पडतोय तर माझ्या घराच्या बाहेर एवढी पिशवीवर लिंब, त्याला एवढ्या टाचण्या लावलेल्या, त्याला एवढे बिब्ब लावलेले, हे केलेले ते केलेले ते सगळं। अरे म्हटलं हे काय भानगड आहे? आमचा वॉचमन धावत आला, हो ते बाहेर असं 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 आहे। बोलो काय आहे? बघितलं मी गेलो तर एवढी लिंब, म्हटलं आण सरबत पिऊया करून बघू म्हटलं काय गोळ्या। माझी आई मग बडबडली मला, म्हटली काय असले धंदे करून, आई होती माझी तेव्हा, म्हटली असले काय तू करू नको, चल बा बाहेर हो, पहिल्यांदा लांब फेक, त्याने ती भुताटकी केलेली आहे। अगं म्हटलं कसला आई भुताटकी काय नाही काय आहे तसे नेते, दुसरे सिंधुदुर्गाचे नेते पण ते तसेच आहेत आणि त्यामुळे रायगडचे पण नेते हेच आहेत। तर काळी जादू, अघोरी पूजा अशी राज्याच्या राजकारणात सध्या राळ उठलेली असताना चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहे शिवसेनेचे नेते रामदास कदम। तर झी24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये भास्कर जाधव यांनी आरोपांची राळ उठवली आणि यामध्ये आणखी एका शिवसेनेच्या नेत्याचं नाव पुढे आलं, ते म्हणजे रामदास कदम यांचं। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याबरोबर रामदास कदम स्वतः जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया आणि अनेक काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। रामदासजी कदम, स्वागत तुमचं झी24 तासच्या आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। आपण ऐकलं असेल टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये भास्कर जाधव यांनी अनेक आरोप केले। खरं तर राज्यामध्ये भरत गोगावले यांनी केलेल्या अघोरी पूजेची चर्चा सुरू असताना, त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना तुमचं नाव अशा पद्धतीनं पुढे यावं आणि 2009ची निवडणुकीमध्ये तुम्ही कशा प्रकारे काही त्यांनी आरोप केलेत, लिंबू टाचण्यात टोचलेले लिंबू असे टाकलेले आणि तरी सुद्धा पराभव झाला, हे सगळं तुम्ही ऐकलं असेल, तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? एक गोष्ट मी अगदी सुरुवातीला सांगतो, भास्कर जाधव हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी धादांत खोटे बोलत आहेत। उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी धादांत खोटे बोलण्याचं काम भास्कर जाधवकडनं होत आहे। 2009 झालेली निवडणूक जवळजवळ आज 11-12 वर्ष होऊन गेली, 14 वर्ष होऊन गेली। भास्कर जाधवांना काल साक्षात्कार त्याचा झालेला आहे। पहिली गोष्ट, जिथं मी थांबलो होतो गुहागरमध्ये, तो भास्कर जाधवचा नातेवाईक नव्हता, ते माझे नातेवाईक होते। आणि अशी काळी विद्या चालू असताना भास्कर जाधव तिथे एक समोरचा उमेदवार त्या घरामध्ये येऊ शकतो का, हा माझा पहिला प्रश्न आहे त्याला। आणि तू आला होतास, मग पोलिसांना तू का बोललंच नाही? आपल्याकडं कायद्यानं बंदी आहे तांत्रिक विद्येला, अघोरी विद्येला, मग कायद्याचा आधार भास्कर जाधवने तेव्हा का घेतला नाही? तो का अनफड माणूस आहे का भास्कर जाधव? याचं उत्तर भास्कर जाधव मला देतील का?
आणि म्हणून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि रामदास कदमला बदनाम करण्यासाठी मी तर म्हणेन बाप दाखवण्याचं साध्य घाल ना. दाखव एकदा फोटो बघू. चल, तू आलो होतास ना तिथे, मोबाईल होता ना तुझ्याकडे ना, का फोटो काढून घेतला नाहीस, का पोलिसांना कळवलं नाहीस? आणि म्हणून हे दादा खोटं आहे, याच्यामध्ये तिळमात्रही कुठलाही सत्यता नाही. उलट पक्ष एक मी आपल्याला सांगतो, भास्कर जाधवच काळी विद्या गावतायत. 2009 सालामध्ये ज्या वेळेला मी निवडणुकीला उभा होतो त्यावेळेला मला भास्कर जाधवनी नाही, मला उद्धव ठाकरेंनी पाडला. आमच्याच शिवसेनेच्या एका नेत्याला सुपारी देऊन आमचे नातूसाहेब यांना त्यावेळेला उभं केलं की ते झाले मला माहिती नाहीत. पण बाळासाहेबांनी नातूला सांगितलं होतं, नातू तुम्ही थांबा, तुम्हाला मी एक विधान परिषद देतो शिवसेनेच्या कोट्यातून, नाहीतर ना तू ना मी असं होईल. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत, अजून मी विसरलो नाही. पण उद्धव ठाकरेंनी 2009 सालामध्ये मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो, कदाचित बाळासाहेब मला मुख्यमंत्री बनवतील आणि म्हणून उद्धवजींना त्यावेळेला मुख्यमंत्री व्हायचं होतं. म्हणून आमच्या आनंद गीतेंना सांगून, नेत्याचं नाव तुम्हाला सांगतो, आनंद गीतेंना सांगून कुणबी समाजाला माझ्या विरोधात मतदान करायला लावून मला पाडलं. हे वास्तव आहे. भास्कर जाधवची काय अवकात आहे मला पाडण्याची? भास्करला तिकीट मी द्यायला लावली बाळासाहेबांना सांगून. भास्करला प्रचंड मोठ्यापणे मदत मी केली. तो तर ऐसान फॉर्मच आहे, तो भास्कर तर साप आहे, त्याला किती दूध पाजलं तर तो विष ओकतो, हे आम्ही पाहिलं आता. पण एक गोष्ट आज सांगतो पुन्हा एकदा, अगदी आई तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतो, भास्कर जाधवच्या घरातील एक महिला, आमच्या खेडमध्ये घेरा पालगड नावाचा भाग आहे, त्या मोगेवाडीमध्ये एक विष्णू भगत होता, विष्णू भगत. तिथं त्यांच्या कुटुंबातली एक महिला खेडच्या काँग्रेसचा अध्यक्षाला सोबत घेऊन गोणीभर लिंब घेऊन, गोणीभर नारळ घेऊन त्याच्या ठिकाणी जाऊन अनेक वेळेला माझ्या विरोधात तांत्रिक विद्या करायला बसत होत्या. हे वास्तव आहे, मी सगळे पुरावे देईन. तो विष्णू भगत आज मेला आहे, त्याला अटॅक आलाय, पण त्याच्या कुटुंबातली माणसं, त्याचा भाऊ, तो काँग्रेसचा अध्यक्ष, ह्या सगळ्यांना मी मीडियासमोर उभं करून टाकीन. मी त्या फक्त महिलेचं नाव मुद्दाम घेत नाही, कारण आपली संस्कृती आहे, इतका खाली मी येत नाही. पण ती महिला भास्कर जाधवांच्या कुटुंबातली आहे, घरची आहे, एवढं मी आपल्याला सांगेन. आणि भास्कर जाधव जे आज बोलतायत ते फक्त अमाप प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि कोकणामध्ये रामदास कदम या नारायण राणे यांना बदनाम करण्यासाठी हा एक कर्मी कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे. एवढं मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतोय. अगदी तुम्ही कुलस्वामिनीची शपथ घेतली आहे रामदासजी, मात्र 2009 मधलं हे जे गणित होतं राजकीय, त्यांनी असा जो दावा केलेला आहे की आपण लिंबू मिरच्या टाकल्या आणि त्यांच्या घरासमोर अक्षरशः पोतच्या पोत लिंबू सापडले आणि ते सांग ना, अरे बाप 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 दाखव, बाप दाखवणं तर साध्य घाल ना, बाप दाखवणं तर साध्य घाल ना. उद्या मी पण म्हणेन माझ्या घरासमोर गोणीभर लिंबू आणून ठेवली होती भास्कर जाधवनी. जर काय प्रूफ असेल तर दाखव ना तू. आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा असतो, आपण फोटो काढलेत, काय आहे का तुमच्याकडे? काय नाही ना, फक्त तोंडाची वाफ घालवत आहे, याच्या प्लेट काय आहे का? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे धंदे आमचे नाहीत. आम्ही वाघासारखे जगतोय, आम्ही जाताना अंगावर वाघासारखे जातोय. कुणाच्या पाठीमध्ये खंजीव कुपासूनचं काम आणि अशा काळ्या बिळ्या मुसटलेल्या करण्याचं काम हे रामदास कदमचं नाही. आम्ही मगदासारखे जगतोय, मी मराठा आहे, मी क्षत्रिय आहे. हे असे धंदे आमचे नाही आहेत, हे आम्ही धंदे कधी केलेले नाहीत. हे धंदे भास्कर जाधवला लखलाबा होत, त्याला लखलाबा होते धंदे. रामदास कदमजी, मला या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे, महायुती सत्तेत आल्यापासून आपण सातत्यानं बघतो, मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री झाले, पण त्यांचं दरेगावामध्ये जाणं, हे सारखं यावरून काहीतरी टोमणे मारणं किंवा यावर काहीतरी वक्तव्य करणं आणि आरोप करणं जादू टोण्याचे. त्याचबरोबर ज्यावेळी मुख्यमंत्री वर्षा या निवासाने गेले नाहीत राहायला लगेचच, म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्यावेळी सुद्धा संजय राऊतांनी आरोप केले होते की वर्षावर काही काळी जादू केली आणि म्हणूनच मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहायला जात नाहीत, लगेच शिफ्ट होत नाही. अर्थातच त्यानंतर फडणवीसांनी उत्तर दिलं की त्यांच्या मुलीची परीक्षा होती. त्यामुळे सातत्यानं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वेगवेगळ्या पद्धतीनं महायुतीमधले घटक पक्षांमधले जे सगळे नेते आहेत, काही दिवसांपूर्वी गोगावलेंवरचा आरोप, तर सातत्यानं हे काळी जादू, त्यानंतर अघोरी विद्या ह्यासारखे आरोप करताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं यावर?
हे बघा, एक मी आपल्याला सांगतो, यांचं राजकीय अस्तित्व सगळं संपलेलं आहे. आता यांच्याकडे काय शिल्लक नाही. आणि म्हणून कधी एकनाथ शिंदेवरती बोलायचं, कधी आमच्या भगत गोगावरती बोलायचं, कधी नारायण राणेवरती बोलायचं, कधी रामदास कदमवरती बोलायचं. फक्त धादांत खोटे आरोप करायचे, पुरावे काही द्यायचे नाहीत. आणि फक्त यांचं काय आता खच्चीकरण होतं का? आमची राजकीय पोळी त्यातून काय भाजून निघते का? हा अतिशय बालिश प्रयत्न चालू आहे. याला महाराष्ट्र जनता धूप घालीत नाही. संबंध महाराष्ट्र रामदास कदमला चांगलं ओळखतो. एक गोष्ट मला पण सांगा, एकनाथ शिंदे हे ज्यावेळेला वर्षा बंगल्यावरती गेले होते त्यावेळेला एकनाथ शिंदेने काय सांगितलं? मला वर्षा बंगल्यावरती टोपलीभर लिंबू मिळाले. लिंबू टोपलीभर. आता वर्षा बंगला कोण खाली करून गेले होते? उद्धव ठाकरे. तर आपली पापं लपवण्यासाठी समोरच्याला बदनाम करायचं, समोरच्याला बोटं दाखवायची आणि खोटं बोल पण वेटून बोल, हा एक कलमी कार्यक्रम सध्या उद्धव ठाकरे सेनेचा चालू आहे. पण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी सुद्धा जेव्हा ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणून राहत होते तेव्हा अशा प्रकारच्या विद्यांचा ते आधार घेत होते? आता एकनाथ शिंदेना तुम्ही विचारून बघा ना, त्यांनी जाहीरपणे भाषणात सांगितलं की ही एकनाथ शिंदेजींनी सांगितलं, ज्यावेळेला मी वर्षा बंगल्यावरती गेलो त्यावेळेला टोपलीभर लिंबू मला मिळाली तिकडे. हे तुम्ही आता उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे, ही टोपलीभर लिंबू कशासाठी मिळाली, कशासाठी आणली होती, बंगल्याच्या विविध ठिकाणी कशासाठी ठेवली होती, कोण तुमचा मांत्रिक आहे? आणखी एक गोष्ट मी सांगितले की दिशा शालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेला अटक होऊ नये म्हणून हैदराबाद मधून एक मांत्रिक आणला गेला. त्याला दोन दिवस मातोश्रीवर ठेवला, 5 दिवस खोपोलीच्या त्यांचं जे तिथं राहण्याचं ठिकाण आहे तिथं 5 दिवस ठेवला आणि तिथे बसून आदित्यला अटक होऊ नये म्हणून तांत्रिक विद्या केली. हे खरं आहे की खोटं आहे? त्या तांत्रिकाला शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या एका खासदार घेऊन आला मुंबईचा. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? त्याचा उद्धव ठाकरेंना विचारून घ्या. मी त्याचा फोटो देईन, त्याची नात्याचं नाव देईन. मी पुरावे सकट बोलतो. महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं आहे. बाप दाखवण्याचं साध्य घाल आम्हाला माहिती आहे. आम्ही हवेत तलवार कधी चालवत नाही भास्कर जाधव सारखी. आम्ही पुराव्यानिशी बोलतोय. विचारून घ्या तुम्ही. बरं, भास्कर जाधवांना तुम्ही पुराव्या संदर्भात विचारतात, मग तुम्ही का नाही पुरावे अजून या संदर्भात? ज्याला कावीळ असते, मी आता बोललो तुम्हाला ना, मी सांगितलं ना, हैदराबाद मधून त्या मांत्रिकाला एका शिवसेनेच्या खासदारांनी मुंबईतल्या आणला, त्याला मातोश्रीवर ठेवला, त्याला खोपोलीला ठेवला. मी त्याचा फोटो पण दाखवीन तुम्हाला, देईन ना, मी देईन वेळ तेव्हा. मी जबाबदारीने बोलतो. मी हवेत कधी तलवार चालवत नाही. माझं नाव रामदास कदम आहे, लक्षात घ्या. मी भास्कर जाधव नाही हवेत बोलण्यासारखं एवढं. हे वास्तव आहे. आणि म्हणून जिसको कमला होती है उसको दुनिया पिली दिखते है. ज्याला काविळ असते त्याला दुनिया पिली दिसते. त्याला आम्ही काय करायचं आता? ठीक. रामदास कदम, मला आपल्याला एका आणखी विशेष काविळीचा उपाय आता मला सांगा. मला एक सांगा, भास्कर जाधव किती मतांनी निवडून आलेत? 2200 मतं, म्हणजे 1100 मतांनी. बरं, 1100 मतांनी निवडून आलेला माणूस त्याला मतदारांनी नाकारलेला आहे. मला सांगा, यांचं मतदारसंघात काम काय? याला मतदार का नाकारतात? नवीन आलेला उमेदवार याच्या तोंडाला फेस आणतो आणि म्हणून आता जो म्हणतोय हा मी आता राजकीय संन्यास घेणार, तू घेणार नाहीस. गुहागर मतदारसंघातील जनताच तुला राजकीय संन्यास घ्यायला लावतायत. नाराज आहेत ते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. तुम्हाला काय वाटते की त्यांची ही जी नाराजी आहे या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? एकतर सध्याचे अनेक महत्त्वाचे राज्यातले प्रश्न आहेत तेही खरं तर सुटले जात नाहीयेत. एकंदरीतच याबाबतचं तुमचं काय म्हणणं आहे? मी आपल्याला सांगतो, मी भास्कर जाधवला कवडीची देखील किंमत देत नाही. एक वेळेला हा भास्कर जाधव रस्त्यावरती
आडवा होऊन माझ्या पायावर त्याने डोकं ठेवलं होतं. तो हा भास्कर जाधव आहे. आणि म्हणून मी याला कवडीची किंमत मी याला देत नाही. हा बाळासाहेबांना सोडून शरद पवारांकडे गेला. शरद पवारांनी त्याला 7-7, 8-8 खाती दिली, मंत्रिपद दिलं, तर देखील शरद पवार साहेबांना सोडून तो पुन्हा इकडे आला. आता ह्याचे राजकीय बाब किती आहेत मला माहिती नाही, ह्याचे राजकीय बाब किती माहीत नाही, तरी हा स्वतःला निष्ठावून समजतो. आणि विशेषतः आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे गेले होते सुरतला, त्यावेळेला सुरतच्या बॉर्डरपर्यंत हा सगळ्यात आधी पोहोचला होता भास्कर जाधव. तेव्हा एकनाथ शिंदेनी सांगितलं, भास्करजी तुम्हाला भाजपकडून प्रखर विरोध आहे, तुम्ही पंतप्रधानांची नक्कल केली होती, तुम्ही भाजपाचे काय 10 आमदार तुम्ही सस्पेंड केले होते, सध्या तुम्हाला आम्ही घेणार नाही, नंतर तुमचा आम्ही विचार करून बघू. तेव्हा हा देखील बाळासाहेबांना सोडून उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब, शरद पवारांना सोडून उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे, हे सगळं त्याचा हा एका ठिकाणी राहू शकत नाही. हा लोटा आहे, लोटा घुमणारा असा फिरणारा. फक्त त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षा असतात. मला विरोधी पक्षनेता बनवा, मला मंत्री बनवा, सगळ्यात ज्येष्ठ नेता मीच आहे, सगळ्यात बोलवचन मीच आहे. त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षा प्रचंड असतात. आणि म्हणून आता देखील तो जाता जाता आमच्यासोबत येता येता तो त्याला थांबवला. हे वास्तव आहे. एकनाथ शिंदेला विचारून घ्या, पण मी खोटं बोलत असेल तर. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? म्हणजे त्यांना यायचं होतं शिंदेबरोबर आणि त्यांना रोखलं गेलं कारण भाजपचा विरोध होता. तर किती तीव्र इच्छा त्यांची होती शिंदे गटामध्ये येण्याची त्यावेळी? तीव्र इच्छा नाही, सुरतच्या बॉर्डरपर्यंत पोहोचले होते महाशय. नुसती इच्छा नाही, हे सुरतच्या बॉर्डरपर्यंत पोहोचले होते, तिथून हे वापस आले. मग हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. आणि म्हणून फक्त मोठमोठ्यानं बोलायचं, लोकांना फसवायची, फक्त रामदास कदम सारख्या नेत्यांना बदनाम करायचं म्हणजे मी मोठा होईल. रामदास कदमवरती आपण बोललो, आरोप केले की मग मी मोठा होतो, नागावरती बोललो की मग मी मोठा होतो. आणि हे उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करण्याचं काम हे नेहमीच भास्कर जाधव करत असतात. आम्ही याला किंमत देत नाही, आम्ही त्याला सोंगाड्या म्हणतो, सोंगाड्या. नौटंकी करण्याचं काम भास्कर जाधव नेहमीच करत असतात, म्हणून त्याला आम्ही किंमतच देत नाही. आता तुम्ही म्हटलात म्हणून मी वेळ दिली, नाही तर त्याच्यावरती मी बोलत पण नाही. खरं तर मी बोलत पण नाही. बरं रामदासजी, जो पालकमंत्री पदाचा वाद आहे रायगड जिल्ह्याचा, तो अजूनही सुटत नाहीये. खरं तर पालकमंत्री पदासाठीच गोगावलेंनी अशा प्रकारे अघोरी विद्येचा वापर केला, अशा प्रकारे त्यांच्यावर आरोप होत होतोय. मात्र हा पालकमंत्री पदाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस तो आणखी जटिल, तेवढाच कठीण होत असताना दिसतोय. काय हा सुटणार आहे की नाही? काही दृष्टिक्षेपात आहे का यावरचा तोडगा? नाही, तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. मग ते रायगडचा पालकमंत्रीचा असू देत किंवा नाशिकचा असू देत, हे विषय शेवटी पालकमंत्रींच्या माध्यमातून आपण जनतेला न्याय देत असतो, सर्वसामान्यांची कामं होत असतात. तर हा विषय माझी देवेंद्रजींना हात जोडून विनंती आहे, शक्यतो लवकर आपण निर्णय घ्यावा अशी माझी देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, अजितदादांना कळकळीची आग्रहाची नम्रतेची विनंती असेल. आणि मला एक सांगा, गोगावले गटनेते आहेत ना, होते ना शिवसेनेचे. हा माणूस सिनियर आहे, गोगावले सिनियर माणूस आहे, शिवसेनेचे गटनेते होते सभागृहातले. आणि आमचे 3 आमदार, रायगडला 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा फक्त एकच आमदार आहे, तटकर साहेबांची मुलगी. तितकं अगदी अतिशय स्पष्ट आहे. पण तटकर साहेबांचा वसिला मोठा असतो हे आपण पाहतो. पण मग तुमचा म्हणून शक्यतो लवकरच निर्णय हा झाला पाहिजे, कुणावरतीही अन्याय होणार नाही. तटकरेंचा वशिला मोठा असतो, मात्र शिवसेना कमकुवत नाहीये हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. आपण ज्येष्ठ नेते आहात, तर काय या संदर्भात आपण नेमकी भूमिका काही घेणार आहात का? या संदर्भात काही भेटीगाठींचं सत्र पुढे होताना दिसत नाहीये, अजूनही तो तिढा तसाच कायम आहे. नाही, हा तिढा लवकर सुटला पाहिजे. मी लवकरच एकनाथ शिंदेला भेटणार आहे. मला जर वेळ दिली तर देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटेन, त्यांना मी हात जोडेन. बाबा, लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजेत. आणि शेवटी तो सिनियर आहे, त्या माणसाला न्याय मिळणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, असं मलाही वाटतंय.
भास्करजी, खरं तर अगदी आपण कदम साहेब तुमच्या अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते. खरं तर सामाजिक सुधारणांचा एक समृद्ध इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणी वर्तुळाला आहे. एक खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे बुवाबाजी, काळी जादू अशा प्रकारचे अनेक आरोप होत आहेत, अशा प्रकारचे राळ होते. अशा प्रकारचे विषय हे राजकारणामध्ये येणं आणि महाराष्ट्र जनतेला आपण काही दिशा दाखवतोय का असे प्रश्न खरं तर सध्या उपस्थित होतात. कसं तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे पाहता एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून? मी या बाबतीत मी माझं वैयक्तिक मत सांगतो की बुवाबाजी, काळी विद्या, मंत्र ह्याच्या मी विरोधामध्ये आहे. कारण हा जो विषय जो आहे तो सभागृहामध्ये मीच मांडलाय. ज्यावेळेला अनेक मंडळी मातोश्रीवरती येत होती तेव्हा बाळासाहेबांनी ही जबाबदारी माझ्याकडेच दिली होती आणि माझं जवळजवळ 1.5 ते 2 तासाचं भाषण आपण त्यावेळेला विधानसभेमधून काढून बघा. मी अनेक उदाहरणं दिली त्याच्या बाबतीमध्ये. तर याच्या मी प्रखर विरोधामध्ये आहे. हे होता कामा नये. मात्र ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या धार्मिक पूजा आहेत, आता मला सांगा प्रत्येक लग्नामध्ये आपण हवन करतो की नाही? मला सांगा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक लग्नामध्ये हवन हा विषय असतो. मग ते हवन झाला म्हणजे ती तांत्रिक विधी झाली का? नाही, तो संस्कृती. आपण ज्या वेळेला आपण नवीन घराचा ताबा घेतो, जेव्हा ताबा घेतो त्यावेळेला आपण घर शांती घेतो. आता घर शांती करताना जे आपण हवन करतो ती तांत्रिक विद्या होऊ शकते का? ठीक, म्हणजे राजकारणामध्ये खरं तर हे असे विषय निघता कामा नये. कारण राज्यातली जनता आपल्याकडे प्रतिनिधी म्हणून बघत असताना खरं तर दिशा दाखवणं चांगल्या पद्धतीनं गरजेची आहे. मला आपल्याला एक थोडा राजकीय प्रश्न असा विचारायचा होता की अजित पवार, अगदी खरंय, अजित पवार निधी देत नाहीत आणि निधी वळवला जातो अशा प्रकारचे आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेला होता. तर काय नेमकं या संदर्भातलं आपलं म्हणणं आहे? शिवसेनेच्या नेत्यांना खरंच आर्थिक निधी मिळत नाहीये आणि एक राष्ट्रवादी कुठेतरी वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रकारे एक राजकीय चर्चा आहे. काय आपलं या संदर्भातलं म्हणणं आहे? नाही, याबाबत अजितदादांनी खुलासा केला आहे की मी एकटा निधी वाटप करीत नसतो. माझ्या प्रत्येक फाईलवरती मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची देखील सही असते. तेव्हा विषय संपला ना. आता मला सांगा, आपलं जे बजेट आहे हंतून पाहून आपल्या पाय बसायला लागतं ना. लाडकी बहिणीसाठी आपल्याला 40-50 हजार कोटी द्यायला लागतात. त्यावेळेला अनेक मंत्र्यांच्या बजेटमध्ये हा कट आलेलाच आहे ना आणि येणार आहे, तो साहजिकच आहे. नाहीतर मग लाडकी बहीण योजना आपल्याला बंद करावी लागेल. हे देखील काही मंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे असंही मला वाटतंय. ठीक, आज तुम्ही झी24 तास बरोबर बोललात आणि आपलं मन मोकळं गेलं, प्रतिक्रिया दिलीत आणि काय नेमका सगळा वाद होता या संदर्भात आपण अगदी सविस्तर सांगितलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद झी24 तास कडून. खूप धन्यवाद. आभार आहे आपला. धन्यवाद. तर भास्कर जाधव यांनी जे आरोप केले होते या सर्व आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं आहे आणि रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे पुरावे का देत नाहीत आणि बाप दाखवून येते श्राद्ध घाल, अशा प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.